तुम्हाला माहितीच आहे की आपण कोर्टवेबमध्ये पॉडकास्टची सिरीज चालू केलेली आहे. म्हणजे जावा DSA, OS, पायथन ML आणि फ्लटरची पण मी बॅच केली आहे सर. मला सगळ्यांना सांगायला आवडेल की 3 रोल असतात TCS मध्ये. रामटेकडीमध्ये सेंटरमध्ये आमचा TCS NQT एक्झामिनेशन झाली. ती कोडिंग राऊंडसाठी स्पेसिफिक टाईम दिला होता, एक 20 ते 30 मिनिट. मला एक्झॅक्टली आठवत नाही. आम्हाला म्हणजे स्लॉट्स दिले होते की तुम्ही 9 ते 11 वाजता या, ओके, 11 ते 2 असं. आम्हाला तिथे म्हणजे टेक्निकलचा एक सर बसले होते आणि मॅनेजरियल राऊंडचे म्हणजे दोन्ही सर सोबतच होते. म्हणजे प्रोजेक्ट्स जे केलेत सर आपण, म्हणजे सुपर एक्समध्ये जे जे प्रोजेक्ट्स केले ते सांगितले. ओके, रेझ्युमीमध्ये जेवढं आहे तेवढं आपल्याला माहिती पाहिजे. मुळात ते आपण स्वतः केलेलं असावं. मग त्यांनी मला विचारलं की तू फ्लटरच का चूज केला, म्हणजे रिॲक्ट का नाही केला. पेन पेपर दिला आणि त्याच्यावरती UI ड्रॉ कर बोलले. ओके, तुझ्या युनिकनेक्टचा UI ड्रॉ कर. ते कसं होतं म्हणजे की आता CCPB म्हटलं की लोकांच्या डोक्यात युजली येतं की नेक्स्ट 5 इयर्समध्ये तू स्वतःला कुठं बघतो, तुझ्या नावावरती कुठले पेटेंट्स आहेत का. माझ्यासाठी की पॉईंट्स तर तेच होते की मी म्हणजे डायरेक्ट इम्प्लिमेंटेशन माझ्या फोनमध्ये त्यांना दाखवू शकतो. सुपर एक्समध्ये सर पार्टिसिपेट केलं होतं. मी ॲक्च्युली सर जावामध्ये तिकीट एक्सप्रेस नावाचं एक बनवलं होतं. तिकीट एक्सप्रेस. जर तू TCS मध्ये सिलेक्ट झाला तर तू जशी विराट सारखी लॉयलिटी दाखवशील का की तुम्ही याच्या राऊंडसाठी क्वालिफाय नाही केलेलं आहे, तुम्हाला मेल येईल ना रिजेक्शन. तर नमस्कार मंडळी, तुम्हाला माहितीच आहे की आपण कोर्टवेबमध्ये पॉडकास्टची सिरीज चालू केलेली आहे आणि त्या पॉडकास्ट सिरीजमध्ये आपण वेगवेगळ्या कंपन्या ज्या कॅम्पसमध्ये येत आहेत त्यांच्याबद्दल आपण माहिती घेत आहोत. म्हणजे ह्या पॉडकास्टमध्ये बोलायला ते स्टुडंट आहेत ज्यांनी रिसेंटलीच ती कंपनी क्रॅक केलेली आहे. तर आता आपण एका नव्या सिरीजला चालू करत आहोत आणि त्यामध्ये आपल्यासोबत बोलायला आहे नीरज रणधीर आणि तो TCS डिजिटलमध्ये सिलेक्ट झालेला आहे. हॅलो नीरज. हॅलो सर, माझं नाव नीरज रणधीर. मी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून कम्प्युटर इंजिनिअरिंग केली आहे. 2024 पास आउट आहे. ओके, मी कोर्टवेबमध्ये सर बूट कॅम्पच्या बॅचपासून आहे, म्हणजे CCPP DSA पासून आहे. त्याच्यानंतर मग जेवढ्या बॅचेस येत गेला मी म्हणजे सगळ्यांमध्ये एनरोल करत गेलो. ओके, म्हणजे जावा DSA, OS, पायथन ML आणि फ्लटरची पण मी बॅच केली आहे सर. आणि सर माझं TCS मध्ये डिजिटल रोलला सिलेक्शन झालेलं आहे. ओके, त्याच्यामध्ये मी सर इंटरव्ह्यू वगैरे दिला आहे सर. ओके. काय म्हणजे किती राऊंड होते टोटल डिजिटलला? सर माझं सिलेक्शन ॲक्च्युली सर TCS प्राईममध्ये झालं होतं. तर ओके. मग आम्हाला 2 राऊंड होते. अच्छा, म्हणजे तुला जर तिन्ही गोष्टींबद्दल माहिती असेल, म्हणजे मला सगळ्यांना सांगायला आवडेल की 3 रोल असतात TCS मध्ये. एक प्राईम म्हणजे जो की 9 ते 10चं पॅकेजची रेंज असते. दुसरं असतं डिजिटल आणि त्याच्यामध्ये 7 to 8च्या रेंजमध्येच पॅकेज मिळतं. आणि एक असतं निंजा, त्याच्यामध्ये 3.5 to 4 वगैरेचं पॅकेज असतं. सो नीरजने जसं सांगितलं त्यानुसार तो प्राईमच्या इंटरव्ह्यूसाठी सिलेक्ट झाला होता, बट तुला रोल मग डिजिटल दिला. ओके, चालेल. मग तुला तिन्हीबद्दल काही माहिती असेल तर तू ते सांगू शकतो आणि मग तुझा इंटरव्ह्यू कसा झाला, तुझे राऊंड किती होते ते बोलूया. येस सर. सर ॲक्च्युली कसं आहे की प्राईमचे जे सिलेक्टिव्ह होते त्यांचा इंटरव्ह्यू वेगळ्या सेक्शनमध्ये होता. म्हणजे TR+MR राऊंड एक होत होता. ओके. आणि HR राऊंड दुसरा होता. ओके. आणि आम्हाला असं ऑन पॉईंट सिलेक्शन वगैरे सांगत नव्हते, पण जसं डिजिटल आणि निंजाचं मी बघत होतो त्यांचा पहिला टेक्निकल राऊंड होत होता आणि त्याच्या बेसिसवरती त्यांना तिथे जागच्या जागी सांगत होते की तुम्ही सिलेक्ट झालाय की नाही. ओके. म्हणजे जर टेक्निकलमध्ये नीट परफॉर्मन्स नाही दिला बरोबर तर तिथल्या तिथं ते म्हणजे सांगत होते की तुम्ही HR राऊंडसाठी क्वालिफाय नाही केलेलं आहे. अच्छा. आणि म्हणजे त्यांना सांगायचे की नाही का तुम्हाला मेल येईल ना रिजेक्शन. हे प्राईम बद्दल डिजिटल. ओके, डिजिटल आणि निंजा डायरेक्ट रिझल्ट होता. डायरेक्ट रिझल्ट होता त्या पॉईंटवरती. म्हणजे त्यांना बसवत होते आणि सांगत होते की तुम्ही झालाय का नाही टेक्निकल क्लिअर. ओके. हां. पण प्राईमचं कसं होतं सर की TR+MR एक राऊंड होत होता. म्हणजे माझे सर 2 राऊंड झाले. TR+MR म्हणजे टेक्निकल राऊंड आणि मॅनेजरियल राऊंड झाला आणि दुसरा HR राऊंड झाला सर. तर मग माझा टेक्निकल आणि मॅनेजरियल राऊंड माझा एक 40 to 45 मिनिट्सचा झाला सर. ओके. म्हणजे त्याच्यामध्ये मग ते म्हणजे प्रोसेस कशी होती, म्हणजे आता TCS कॅम्पसमध्ये तुम्हाला आली होती सिंहगडला, तर मग पहिलं काही ॲप्टी वगैरे काही असं होतं की काय? म्हणजे मी फ्री NQT TCS ची दिली होती. ओके. मग त्याचं एनरोलमेंट असं म्हणजे कॅम्पसमधनंच होतं की म्हणजे तुम्हाला लिंक वगैरे त्यांनी दिले होते त्याच्यानुसार? कंपनी कॅम्पसमध्येच आली होती, पण आमचं नेक्स्ट स्टेप पोर्टल आहे TCSचं एक, त्याच्या थ्रू आमचं रजिस्ट्रेशन वगैरे झालं. अच्छा. आणि आमचं म्हणजे रामटेकडीमध्ये सेंटरमध्ये आमचा TCS NQT
एक्झामिनेशन झाली. Okay. त्याच्यामध्ये मग म्हणजे ही गोष्ट अशी आहे की ते सेंटरला जाऊन आपण yes, बरोबर. ती एक्झाम देतो सुरुवातीची. ओके, म्हणजे हे सगळं आपण बोलूया की क्वालिफिकेशन राऊंड सारखं आहे थोडक्यात, की क्वालिफाय होतं म्हणजे आपली टेस्ट असणार आहे नॉर्मल, आणि त्यानंतर राऊंडसाठी आपण एलिजिबल असणार आहोत. ती TCS NQT टेस्ट असते त्यांची. येस सर. मग त्या NQT टेस्टमध्ये पण सर असं ॲप्टिट्यूडचं क्वेश्चन्स होते नॉर्मल, आणि 2 कोडिंग क्वेश्चन्स होते. ते पण सर आपले DSA मध्ये झालेलेच ओके. होते. एक मग ॲप्टी मध्ये तरी साधारण काय किती क्वेश्चन्स होते आणि काय टाईपचे सर होते? ॲप्टी मध्ये आपले जे MCQs होते ते मला आठवते की एक 40 काहीतरी MCQs होते, ओके. आणि बाकीचे 2 आपले कोडिंग राऊंडचे क्वेश्चन्स होते. अच्छा, कोडिंग राऊंड मध्ये काय होते मग? एक मला आला होता सर मॅजॉरिटी एलिमेंटचा क्वेश्चन आला होता, आणि दुसरा OP बेस्ड क्वेश्चन्स होता. ओके. कलेक्शन वगैरे यूज करून नाही का डेटा सॉर्ट करून त्यांना प्रिंट करायचं. अच्छा, गुड. मग ते दोन्ही आणि टाइम वगैरे काय होता ते असं कम्प्लीट त्यासाठी? टाइम सर त्याच्यासाठी कोडिंग राऊंड साठी स्पेसिफिक टाइम दिला होता, एक काहीतरी 20 ते 30 मिनिट, मला एक्झॅक्टली आठवत नाही. ओके, पण 30 मिनिट वगैरे टाइम असतो, आणि म्हणजे इझी लेवललाच क्वेश्चन आहेत तर तेवढा टाइम इनफ पण आहे असं? ते खूप 10 मिनिटातच माझे दोन्ही पण कोड झाले होते, कारण की म्हणजे आपलं प्रॅक्टिस झाली होती त्यामध्ये तेवढी, तर ते झालं होतं. अच्छा, मग त्यानंतर मग त्याचा रिझल्ट लगेच कळून जातं? रिझल्ट सगळ्यांचे येतात की असं, आता मी टेस्ट दिले तर सगळ्यांचे सोबत येतात की टेस्ट दिल्या मला रिझल्ट कळाला? नाही सर, ते स्लॉट वाईज नंतर रिझल्ट होते. काही मुलांना म्हणजे डिले रिझल्ट आला, नंतर आला. ओके. आणि मला म्हणजे 1-1.5 महिन्यामध्ये मला रिझल्ट आला. अच्छा, म्हणजे तुम्ही प्राइम साठी सिलेक्ट झाला, ओके. मला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. ओके, म्हणजे त्या टेस्ट नंतर साधारण 1-1.5 महिन्याचा गॅप असतोच? हो सर. ओके, म्हणजे त्यामध्ये पण आपण प्रिपेअर करू शकतो हो सर. की आपला इंटरव्ह्यू कसा गेलाय त्यानुसार. अच्छा, मग तुला प्राइम साठी मेल आला त्यांचा की कॉल आला होता? कॉल आला होता. आणि मग त्यानंतर कधी शेड्यूल झाला इंटरव्ह्यू, कसं होतं? माझा सर इंटरव्ह्यू शेड्यूल झाला होता मार्च मध्ये सर, म्हणजे एप्रिल मध्ये माझी NQT झाली. ओके. मार्च मध्ये मला म्हणजे कॉल आला, आणि इन कॅम्पसच आमचा इंटरव्ह्यू होता. फेब मध्ये NQT झाली असं बोलते ना तू? हां, फेब मध्ये NQT झाली आणि मार्च मध्ये. हा, ठीक आहे. आणि मला म्हणजे ते कंपनी ऍक्च्युली इंटरव्ह्यूज आमचे कॉलेजमध्येच झालेले, सेंट्रल लायब्ररी जवळ तिथे कॉलेज आहे, तिथे झालं. आणि आम्हाला म्हणजे स्लॉट्स दिले होते की तुम्ही 9 ते 11 वाजता या. ओके. 11 ते 2 असं आम्हाला बोलवलं. अच्छा, 2-2 तासाचे स्लॉट दिले होते. आणि आमचं म्हणजे प्राईम वाल्यांचं सेक्शन वेगळं होतं, तर तिकडे आमचे इंटरव्ह्यूज चालले होते, सायमल्टेनियसली डिजिटलचे निंजाचे असे. अच्छा, म्हणजे तेव्हा सेमच टाइमला 3 इंटरव्ह्यू कंडक्ट केले गेले? ओके, मग काय होतं इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स, कसं म्हणजे? इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स सर खूप छान होता, म्हणजे नाही का सपोर्टिव्ह होते सगळे. म्हणजे येस, तिथे म्हणजे टेक्निकलचा एक सर बसले होते, आणि मॅनेजरियल राऊंडचे म्हणजे दोन्ही सर सोबतच होते म्हणजे? आणि जेव्हा म्हणजे इंटरव्ह्यू स्टार्ट झाला, त्यांनी मला म्हणजे इंट्रोड्यूस करायला लावलं. तर मी माझं असं ब्रीफ इंट्रोडक्शन दिलं. मी प्रिपेअर केलं होतं एक 10 मिनिटं, म्हणजे मी बोलू शकेल माझ्या इंट्रोडक्शन. बरोबर. तर त्याच्यामध्ये मी सर माझं पर्सनल इन्फॉर्मेशन सांगितली, म्हणजे नाव, एज्युकेशन सांगितलं, आणि माझा टेक स्टॅक सांगितला, आणि प्रोजेक्ट्स जे केलेत सर आपण, म्हणजे सुपर एक्स मध्ये जे प्रोजेक्ट्स केले ते सांगितले. ओके. आणि फ्लटरचे प्रोजेक्ट सांगितले. ओके. आणि म्हणजे त्याच्यासोबत मी काय काय यूज केलं, मला काय नाही का कोणची टेक्नॉलॉजी मी त्यात अजून ऍड करून यूज केली, तर ते मी एक्सप्लेन करत सांगितलं. अच्छा, म्हणजे ते ऐकत होते, म्हणजे तू सांगितलं तेव्हा ते कम्प्लीट ऐकून घेतलं? म्हणजे मी फ्लटरला म्हणजे जास्त एम्फसाइज केलं तिथे, म्हणजे स्ट्रेस दिला की म्हणजे त्यांनी मला त्याच्यावरती क्वेश्चन्स विचारावे. बरोबर. आणि मी चा आपण म्हणजे प्रोजेक्ट केला होता बूट कॅम्प मध्ये, युजर इंटरफेस वाला. बरोबर. तर तो एक म्हणजे की पॉइंट वाटला, म्हणजे नाही का मला, की मी तो सांगावा. हो का? त्याच्यावर त्यांच्या एंडनी म्हणजे कसे क्वेश्चन येत होते मग? तू आता हे सगळं ओव्हरऑल तू सांगितलं की तुझ्या म्हणजे रेझ्युमे मध्येच या सगळ्या गोष्टी होत्या ना? हां, म्हणजे तू तेच आहे, म्हणजे पहिला पॉईंट हाच असतो की रेझ्युमे मध्ये जेवढं आहे तेवढं आपल्याला माहिती पाहिजे, मुळात ते आपण स्वतः केलेलं असावं. हां, मग त्यांनी तुला काय फर्स्ट क्वेश्चन काय केला की कसं? म्हणजे सर त्यांनी फर्स्ट क्वेश्चन डायरेक्टली विचारला की आता मी फ्लटरचं एवढं बोलत होतो, तर त्यांनी विचारलं की मग तू फ्लटर मध्ये असं प्रोजेक्ट कोणतं केलंय की तू ते आम्हाला सांगू शकतो? ओके. तर सर मला आठवतंय की एड्युकोर्स नावाचं सर मला म्हणजे फिग्मा फाईल प्रोव्हाइड केली होती. तर त्याच्यात आम्ही थोडे मॉडिफिकेशन्स करून, मी आणि सायना तांबळे म्हणून आपला स्टुडंट होता सर, तर आम्ही दोघांनी मिळून एक युनिकनेक्ट नावाचं प्रोजेक्ट बनवलं होतं. ओके. म्हणजे वेगळं त्याच्यातलं. त्याच्यामध्ये मी असं म्हणजे त्यांना प्रॉपर एक्सप्लेन केलं की प्रॉब्लेम स्टेटमेंट काय होतं, मी हे प्रोजेक्ट का बनवलं होतं. ओके. तर त्याच्यामध्ये ते प्रोजेक्ट बेसिकली हे होतं की आता थर्ड इयरचे आणि म्हणजे सेकंड इयरच्या पोरांना असं कळत नाही की आपण फायनल इयरला प्रोजेक्ट काय बनवायचा. ओके. तर मग त्याच्यामध्ये आम्ही असं डेटा घेतला होता प्रोजेक्टचा, बरोबर, जे फायनल इयरचे पास आउट होते आणि जे करंटली प्रोजेक्ट बनवत होते, तर त्यांचं डिस्क्रिप्शन, त्यांचं आयडिया काय होती ते प्रोजेक्ट बनवण्याची, त्यांचं आउटपुट, प्रोजेक्टचं म्हणजे आउटपुट काय होतं,
तर सगळ्यांचे स्क्रीनशॉट्स वगैरे घेऊन गिटची लिंक जर भेटली तर त्याचं गिटची लिंक घेऊन तर ते आम्ही एका ठिकाणी स्टोअर केलं होतं, म्हणजे सेंट्रलाइज्ड ह्याने स्टोअर केलं होतं. ओके. आणि त्याच्यानी मग जे थर्ड इयरचे नाहीतर किंवा ज्यांना आयडिया नाही तर ते प्रोजेक्ट्समध्ये गो थ्रू करून त्यांना एक आयडिया येऊ शकते की आपण काय बनवायचं. त्याला आम्ही कॅटेगरीज मध्ये डिवाइड करून ठेवलं होतं. गुड गुड. म्हणजे त्यांना हेल्प होईल की प्रोजेक्ट कशा टाईपचे आपण सिलेक्ट केले पाहिजे. त्यांना सर ते आयडिया पण आवडली की नाही का, छान होती. आणि त्याच्यानंतर ते बोलले की तू पुढे काय केलं का त्याच्यामध्ये. तर मग मी सर तुम्ही फायर बेसचं पण इंट्रोडक्शन केलं होतं. बरोबर. तर मग मी ते पण सांगितलं की मी असं क्लाउड वगैरे वरती डेटा स्टोअर करणार आहे आणि पुढे असं करणार आहे की युजर लॉग इन करून त्यांचं स्वतःचा प्रोजेक्ट नाही का ऍड करू शकतात असं. गुड. तर मग ते झालं सर. आणि मग त्यांनी मला विचारलं की तू फ्लटरच का चूज केलं, म्हणजे रिॲक्ट का नाही केलं. बरोबर. तर मग तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर मी म्हणजे त्याचा आन्सर दिला की गुगलने बॅक केलेली फ्रेमवर्क आहे आणि सर खूप म्हणजे रिच सपोर्ट आहे त्याचा आणि नेटिव्ह परफॉर्मन्स आहे. बरोबर. तर ते मी सगळं सांगितलं तर ते इम्प्रेस झाले. तर त्यांनी मला UI ड्रॉ करायला लावला की पेन पेपर दिला आणि त्याच्यावरती UI ड्रॉ कर बोलले की तुझ्या युनिकनेक्टचा UI ड्रॉ कर. तर मी ते ड्रॉ केलं. नंतर मी फोन घेऊन गेलो होतो, म्हणजे सायलेंट केला होता. बरोबर. तर फोन घेऊन गेलो होतो, त्यांना फोन दाखवला की हा सर माझा हे ऍप आम्ही बिल्ड केलेलं आहे. ते असं थोडस त्याचा म्हणजे जास्त इम्पॅक्ट पडला. ऍक्च्युली तोच प्लस पॉईंट असतो. म्हणजे मी काहीतरी काम केलंय आणि मी त्याच्याबद्दल एक्सप्लेन करतोय, समोरचा व्यक्ती तो इमॅजिनेशन करत असतो फक्त त्या गोष्टीचं की व्हिज्युअलायझेशन त्याच्या मोडमध्ये असतो की नेमकं कसं केलं असेल. पण जेव्हा त्याला ती गोष्ट समोर दिसते ना तर ती जास्त कॅच होते. मे बी तसाच तो पॉइंट झाला असावा. दोघांनी सर म्हणजे चांगलं गो थ्रू केलं ते काय होतं. आणि त्याच्यात आम्ही ऍक्च्युअल प्रोजेक्ट टाकले पण होते. गुड. तर आधी इंटरव्ह्यू झालेले ज्यांचे प्रोजेक्ट होते फायनल इयरचे त्यांच्यात दिसले त्यांना. तर ते थोडे असे म्हणजे इम्प्रेस झाले, खूप इम्प्रेस झाले. ओके. मग त्यांनी मला विचारलं नाही का, त्याच्यावरती थोडे पुढे क्वेश्चन्स विचारले की फ्लटर काय आहे नक्की आणि त्याच्यामध्ये कसं डेव्हलपमेंट असतं. तर मग मी सगळं सांगितलं की तुम्ही अँड्रॉइडमध्ये ऍप्लिकेशन बनवू शकता, iOS मध्ये पण बनवू शकता. इनफॅक्ट त्याच्यामध्ये फ्लटर वेब म्हणून वेबला पण सपोर्ट वेबसाईट वगैरे पण सपोर्ट त्याचा आहे. तर ते सगळं मी सांगितलं. तर ते फ्लटर मधून ते थांबले. आणि नंतर मग मी सीचा प्रोजेक्ट असा पहिलाच टाकला होता, म्हणजे फ्लटरचा नव्हता टाकला. ओके. बरोबर. सिक्वेन्स ठेवला होता तू. तर त्यांनी विचारलं की म्हणजे हा कमांड लाईन प्रोजेक्ट आहे ना सीचा प्रोजेक्ट. मग मी ते म्हणजे असं थोडं हे झालो, एक्सायटेड झालो. त्यांना सांगितलं की नाही सर ते आम्ही युजर इंटरफेस इम्प्लिमेंट केलं होतं सी मध्ये. क्या बात आहे. ते कसं होतं म्हणजे की आता CCPV म्हटलं की लोकांच्या डोक्यात युजली येतं की कमांड लाईन प्रोजेक्ट असावा, कारण की बरेचसे जण की QT वगैरे वापरत नाहीत CPP साईडला किंवा C साईडला GTK चे आपण UIS टूल वापरलं होतं. तर खूप लोकांना असं इमॅजिन होत नाही की सीचा प्रोजेक्ट केला आणि त्याला UI सुद्धा आहे. म्हणजे मग त्यांचं काय म्हणणं होतं. मग तिथे त्यांचं म्हणणं होतं की तू म्हणजे कसं बनवलं. तर मग मी त्यांना पूर्ण म्हणजे प्रोसेस सांगितली डेव्हलपमेंटची की आम्ही GTK यूज केलं आणि ग्लेड एक सॉफ्टवेअर यूज केलं युजर इंटरफेस बनवायला आणि त्याचे कॉल बॅक मेकॅनिझम आम्ही सी मध्ये सेट केलं. ओके. तर ते म्हणजे इम्प्रेस झाले भरपूर. त्यांना तेच लक्षात आलं असेल की आपण म्हणजे कंपनीमध्ये गेल्यानंतर आपण वेगवेगळे फ्रेमवर्क वापरत असतो. म्हणजे कसं होतं की सिनारिओ असा नसतो की तू जो अभ्यास केलाय, तू ज्याच्यात म्हणजे काम केलंय किंवा तू त्याच्यामध्ये ट्रेनिंग घेतलेली आहे, तीच लँग्वेज तेच फ्रेमवर्क तुला असेल याची गॅरंटी नसते कंपनीमध्ये. त्यांना असं होतं की तू स्टुडंट लेवलला किंवा फ्रेशर लेवलला काय विचार करतो त्या गोष्टींचा, ते त्यांना जास्त कॅच झालं असावं की हे याला आत्ताच बाइंडिंग वगैरे गोष्टी आत्तापासूनच माहिती आहेत. आणि गुड. मग त्यानंतर कसं क्वेश्चन होते. त्यांनी म्हणजे टेक्निकल वाले जे सर होते त्यांनी असं म्हणजे थांबले आणि मग माझे म्हणजे ते मॅनेजरल राऊंड वाले जे सर होते तर त्यांनी क्वेश्चन्स विचारायला चालू केले. ओके. तू म्हणजे नाही का वेअर डू यू सी योरसेल्फ इन नेक्स्ट 5 years. म्हणजे ते टेक्निकल मध्ये तुला कोडिंग काहीच नाही विचारलं मग नंतर. सर लास्टला विचारलं. ओके. हा. मग ते तुमच्या पुढे इंटरव्ह्यू मध्ये येईलच. हा ठीक आहे. फ्लो मध्ये विचारलं. हा. तर पहिले तर मला विचारलं सर की मॅनेजरल राऊंड वाले ते म्हणजे जे सर होते त्यांनी की तू म्हणजे नेक्स्ट 5 years मध्ये तू स्वतःला कुठं बघतो. तर मग मी ते सांगितलं की TCS मध्येच मी एका हायर पोझिशन मध्ये माझं म्हणजे टेक स्टॅक वाढलेला असणार, बरोबर, एक्सपिरियन्स माझा खूप असणार आणि मला इतकं नॉलेज असेल की मी छान म्हणजे डेव्हलपमेंट करू शकतो. तर ते त्यांना सांगितलं. तर ते पण आन्सर आवडलं त्यांना. आणि त्याच्यानंतर मग मला विचारलं की तुझं लोकेशनच्या प्रेफरन्सच्या अलावा जर तुला कुठलं लोकेशन भेटलं, म्हणजे तू प्रेफरन्स नाही दिलं आणि तुला बिझनेस रिक्वायरमेंटमुळे दुसरीकडे टाकलं तर तू करशील का, आणि टायमिंगच्या स्लॉट्स पण जर नाईट शिफ्ट भेटली तर तू करशील का. तर मग मी ते पण बोललो की करणार सर, कारण की ॲज अ फ्रेशर मला एक्सपिरियन्स गॅदर करायचा आहे. त्यासाठी मला म्हणजे आणि एवढी मोठी कंपनी रेप्युटेड कंपनी मला घेते तर सर मला मी करेल सर असं सांगितलं. तर त्याच्यानंतर सर मला म्हणजे जे सर होते टेक्निकल राऊंडवाले त्यांनी विचारलं की API काय असतं. अरे वा, असं आउट ऑफ नोवेअर विचारलं.
तर मग मी अजून एक ऍप्लिकेशन बनवलं होतं फोनमध्येच, अच्छा. ओपन Weather. वेदर एपीआय यूज केलं होतं त्याच्यामध्ये. येस, एपीआय बाइंडिंग आपण करतो हा सर, फ्लटर मध्ये. आपण सांगितलं होतं तुम्ही. तर ते यूज करून मी ते ओपन वेदर एपीआयचं एक यूज करून एक वेदर ॲप बनवलं होतं. ओके. म्हणजे बेसिकच होतं ते, पण हा, त्यात API एपीआय binding होतं. बाइंडिंग होती. तर मग ते मी त्यासाठी स्पेसिफिक बनवलं होतं. ओके, गुड. तर ते मी एपीआय ची म्हणजे डेफिनेशन वगैरे सांगितली आणि कसं आपण इम्प्लिमेंट करू शकतो वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये, फक्त फ्लटरच नाही पण दुसरे पण आपण बरोबर. ह्याच्यामध्ये त्याला इम्प्लिमेंट करू शकतो. आणि मग मी त्यांना ते ॲप ते पण दाखवलं. अरे वा. तर ते बोलले हा चांगला ॲप आहे. आणि त्याच्यानंतर मग मला मी स्किल मध्ये सर ऍक्च्युली जेव्हीएम मेन्शन केलं होतं, जसं आपण म्हणजे बूटकॅम्प मध्ये झालं होतं. येस. तर मला त्यांनी म्हणजे सरळ विचारलं की जेव्हीएम म्हणजे डिटेल सांग मग, जर तू स्किल मेन्शन करतोय तर. ओके. तर मग तो पेन पेपर त्यांनी दिला होता, त्यालाच फ्लिप करून पूर्ण डायग्राम काढली. अरे वा. आणि म्हणजे मी इन डिटेल एक्सप्लेन करायला लागलो की कसं जावा म्हणजे आपण जावा सी करून कंपाईल करतो, बाईट कोड कसा बनतो, अरे वा. आणि म्हणजे ते कसं फ्लो होतं. म्हणजे जावा स्टॅक असतो, नेटिव्ह पण स्टॅक असतो, आणि आपले प्रोग्राम काउंटर रजिस्टर असतात की काउंटर वगैरे. त्यानंतर हिप बद्दल सांगितलं. अच्छा. आणि ते असं तू म्हणजे ड्रॉ करता करताच एक्सप्लेन करत होता. बोलत Yes, जास्त yes. खाली ड्रॉ करत म्हणजे होतो, वर आय कॉन्टॅक्ट करून बरोबर सांगत आहे. पण होतो. हाच बेस्ट वे असतो म्हणजे इंटरव्ह्यूवरच्या समोर बसल्यानंतर. बरोबर. नंतर आणि सर मी एक्झिक्युशन इंजिनच एवढं सांगायला लागलो की ते स्पेशल स्ट्रक्चर असतं. क्या बात आहे. आणि म्हणजे नाही का, एक असा रॅन्डम क्लास घेतला, त्याचा ऑब्जेक्ट कसा ठेवतो आपण आणि त्याचं अच्छा. कसं कन्स्ट्रक्टर राहतं, तर ते सगळं सांगायला लागलं. ते बोलले बास, म्हणजे नाही का तुला इनफ म्हणजे माहिती आहे, नॉलेज. मग त्याच्यानंतर मग जेव्हीएम मध्ये चाललं होतं, तर त्यांनी मला एक एक्सेप्शन हँडलिंग मध्ये क्वेश्चन विचारला की, म्हणजे बेसिकच क्वेश्चन होता की ट्राय कॅच आणि फायनली ब्लॉक्स असतात ना, हम्म. तर फायनली ब्लॉक म्हणजे कधी एक्झिक्यूट होतो. अरे वा. तर तो नेहमीच होतो. तर मग ते पण मी बरोबर. कॉन्फिडेंटली आन्सर केला. मग त्यानंतर सर माझा म्हणजे ते त्यांनी डिस्कस केलं की की आता तुम्ही जर हा क्वेश्चन म्हणजे ऐकला असेल तर मला सगळ्या स्टुडंटला हा विचारायचं आहे की जर तुम्हाला माहिती असेल की फायनली ब्लॉक कधी एक्झिक्यूट होतो, तुमचा आन्सर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगाल. ठीक आहे, कंटिन्यू करूया. आणि सर मग त्याच्यानंतर मग मी हॉबीज मध्ये प्लेइंग क्रिकेट आणि व्हॉलीबॉल मेन्शन केलं Okay. होतं, आणि रीडिंग टेक ब्लॉग्स टाकलं होतं. तर त्यांनी मला पहिले तर विचारलं की रिसेंटली टेक एरियामध्ये काय आलंय, तर त्यावेळेस तो एआय आला होता, ऍपल इंटेलिजन्स. yes. ते मी वाचलं होतं थोडंसं, अरे वा. त्याबद्दल मी सांगितलं. ते रिसेंट होतं, त्याच टायमाला ओके, गुड. तर ते बोलले हा अपडेटेड आहे म्हणजे नाही का. त्याच्यानंतर मग ते झाल्यानंतर सर मला त्यांनी विचारलं की तू क्रिकेटचं जर मेन्शन केलं तर तुझा फेवरेट प्लेअर, म्हणजे त्यांनी ते असं थोडं कमी करायला ते बरोबर. टेक्निकल. बरोबर. त्यांनी विचारलं की तुझा फेवरेट प्लेअर कोण आहे, तर त्यांचे म्हणजे बियर्ड वगैरे होती. माझा फेवरेट सर तर धोनी आहे सर, हा. महेंद्रसिंग धोनी. पण मी त्यांना बघून सांगितलं विराट कोहली. आणि अरे रेड टाईमला फिरवलं हा, का? म्हणजे आता अरे असं वा. मला वाटलं की त्यांना आवडत असेल म्हणून मी विराट कोहली बोलून दिलं. अरे वा, प्रेझेन्स ऑफ माइंड हा. की नेमकं काय होत आहे. ठीक आहे, गुड गुड. मग त्याच्यानंतर त्यांनी म्हणजे विचारलं की का आवडतो विराट कोहली. मग मी सांगितलं की सर तो आयपीएल मध्ये जेव्हापासून आयपीएल मध्ये तो आरसीबी साठीच आहे, तर मला त्याची लॉयल्टी अशी आवडती, वा वा. आणि तो जसा डेडिकेशन आणि अग्रेशनने खेळतो आणि जसा परफॉर्मन्स देतो ते मला आवडतं. मग ते त्यांना आवडतं. मग त्यांनी त्याच्यावर मला काउंटर क्वेश्चन केला, जर तू टीसीएस मध्ये सिलेक्ट झाला तर तू जशी विराट सारखी लॉयल्टी दाखवशील का. क्या बात आहे. मग मी बोललो हो सर, दाखवणार नाही काय, म्हणजे खूप छान कंपनी आहे, रेप्युटेड Good. कंपनी आहे, खूप साऱ्या ह्याच्यामध्ये ते काम करते, तर मला खूप चांगला एक्सपिरियन्स भेटेल. बरोबर. ते चांगल्या नोटवर एंड झालं. मग त्यांनी इंटरव्ह्यू माझा एंड केला. अच्छा. मग त्याच्यानंतर सर माझा एचआर राऊंड झाला. अच्छा, लगेच लगेच नाही झाला. होतं की म्हणजे कसं होतं? बाहेर थांबवलं मला जरा वेळ. हम्म. आणि मग एचआर जे सर होते, हे तुमच्या कॅम्पस मध्येच आले होते ना Campus मध्ये नंतर चालू. इंटरव्ह्यू साठी? येस. मग मग मला एचआर राऊंड साठी त्यांनी म्हणजे थांबवलं बाहेर. हम्म. तर ते एचआर कॉलवरतीच बोलत होते. मग त्यांनी बोलले ये बस, बोलले नाही का. ओके. म्हणजे मी बाहेर थांबलो होतो, ते कॉल कम्प्लीट असतो, तर त्यांनी बोलवलं. मग त्यांना ग्रीट वगैरे केलं आणि त्यांनी बसवलं. तर ते कॉलवर ते बोलत होते. मग कॉलवर बोलता बोलता त्यांनी मला एक असे, माझा एचआर राऊंड ऍक्च्युली सर 10 मिनिटांमध्ये एंड झाला असेल. Okay. त्यांनी तेच क्वेश्चन विचारले नाही का, वेअर डू सी युअरसेल्फ इन नेक्स्ट 5 years. आणि मला त्यांनी असे 2-3 क्वेश्चन विचारले ज्याचे आन्सर मला म्हणजे नव्हते माहिती कदाचित. तरी त्यामुळेच, एक्झाम्पल काय एखादा क्वेश्चन असं? मला विचारलं की सीईओ ऑफ टीसीएस आणि सीटीओ ऑफ टीसीएस कोण आहे. मी रिसर्च केलं होतं, ओके. पण त्या पॉइंट वरती मी असं ब्लँक झालो, मला आठवलं नाही नाव. ओके. मग ते माझं नाही गेलं. आणि त्यांनी विचारलं की तुझ्या नावावरती कुठले पेटंट्स आहेत का, आणि तुझं नाही का, मी फ्लटर बद्दल इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं, त्यांनी पण मला सांगितलं इंट्रोड्यूस करायला.
तर ते बोलले मग तू फ्लटरमध्ये काही रिसर्च वगैरे केली का. तर ते थोडं नाही का म्हणजे कंटिन्यू नेगेटिव्ह गेले, त्याच्यामुळे कदाचित मला नाही का डिजिटल रोल असाइन केला त्यांनी. अच्छा, म्हणजे ते पॉइंट्स थोडेसे हां त्याचे आन्सर्स नाही का. पण म्हणजे ठीक आहे, म्हणजे HR राऊंडच्या पर्स्पेक्टिव्हने ते क्वेश्चन बरोबर होते CEO CTO वालं, बट ते पेटंट वाला क्वेश्चन थोडा वेगळा आहे. म्हणजे HR युजली ह्या क्वेश्चनकडे नाही वळत की तुझ्याकडे काही पेटंट वगैरे आहेत का. बट ठीक आहे, त्यांच्या काही पॉलिसीनुसार गोष्टी असतील. येस सर. ठीक आहे, गुड. म्हणजे असा ओव्हरऑल इंटरव्ह्यू झाला तुझा. आणि मग तुला मग त्यांनी कधी कळवलं की डिजिटल रोल, म्हणजे मेल आला की कसं? मला सर ॲक्च्युली मेल आला त्यांचा खूप आधी, की मला 17 जुलैला त्यांचं ऑफर लेटर आलं. पण मला 1-2 दिवसाआधी त्यांचा म्हणजे मेल आला होता की ते डॉक्युमेंट सबमिट करायचे. तर तेव्हा मला एक स्लाइटली आयडिया आली होती की शॉर्टलिस्ट झालेलं आहे. मग 17 तारखेला जुलैला हे आलं, ऑफर लेटर आलं. ओके, गुड. मला तेच एकदम म्हणजे तुला विचारायचं आहे की आता कसं होतं की आपण हे पॉडकास्ट मुळात स्टार्ट कशासाठी केले होते, की ते जे फ्रेशर्स आहेत ते तुझ्या पॉडकास्टमधनं किंवा तुझ्या ह्या इंटरव्ह्यूच्या एक्सपिरियन्सवरनं ऐकतील आणि त्यांच्या लक्षात येईल की मला ह्या गोष्टी प्रिपेअर करायला पाहिजे, बरोबर. आणि त्या सिक्वेन्समध्ये म्हणजे किंवा त्या फ्लोमध्ये मी प्रिपेअर करत गेलो तर मला ही डिजिटल प्राईम मिळू शकते, हे त्यांच्या लक्षात येऊ शकतं. तर मला हे तुला विचारायचं की म्हणजे तुला काय वाटतं की जसं तू मगाशी मेन्शन केलंच की माझ्या रेझ्युमेनुसार मी काही आन्सर्स दिले आणि माझे प्रोजेक्ट माझे की पॉईंट ठरले, तरी मी तुला असा प्रश्न विचारतोय की तुला एक्झॅक्ट काय वाटतं की कुठे असा टर्निंग पॉईंट असेल की जो तुझा मॅनेजरियल आणि टेक्निकल राऊंड सोबत होता, तर त्यामध्ये की तू तिथनं पुढच्या राऊंडला सिलेक्ट झालाय, म्हणजे एक की पॉईंट असतो की त्यांच्या लक्षात येतं की अरे हा हे नॉलेज आहे. असे कुठले काही क्वेश्चन तुला वाटतात का, काही क्वेश्चन किंवा तू असे आन्सर दिलेत की जे तुझा टर्निंग पॉईंट होते? सर माझ्यासाठी की पॉईंट्स तर तेच होते की मी म्हणजे डायरेक्ट इम्प्लिमेंटेशन माझ्या फोनमध्ये त्यांना दाखवू शकतो की म्हणजे फ्लटर मी एवढा एम्फसाइज करत होतो, तर मग मी डायरेक्टली त्यांना दाखवलं, त्यांना डायरेक्ट म्हणजे प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन दाखवलं. तर तिथून ते इम्प्रेस झाले होते. आणि ज्या हिशोबाने सर मी JVM पण एक्सप्लेन करत होतो, बरोबर, तर मी असं एकदम असं वाटत होतं की मी त्यांना म्हणजे सांगतोय की हे असं असतं. आर्किटेक्चर लेवलला एवढं डेप्थ नॉलेज आहे, तर ते इंटरनल लेवलचं नॉलेज असणं पाहिजे. आणि इन डेप्थ जेवढं तुम्ही शिकाल तेवढं म्हणजे चांगलं राहतं, तुम्हाला बोलतं तेवढं जास्त येतं त्या टॉपिक वरती. बरोबर, म्हणजे हे टर्निंग पॉईंट असतील तुझे. येस. आता तुलाही माहिती आहे की म्हणजे आपण कसं करतोय की कोर्टवेबमध्ये की आता जे नवीन स्टुडंट आहेत म्हणजे जे फ्रेशर्स आहेत, आता त्यांच्यासाठी TCS डिजिटल किंवा प्राईम रोलसाठी आले की तुम्ही लोक आता त्यांना हेल्प करायला याल, की कारण की त्यांना तुम्ही गाईड करता की असं आमचं प्रिपरेशन आम्ही केलं होतं, पुन्हा आमचे हे इंटरव्ह्यू राऊंड झाले, बरोबर. बट मला हे विचारायचं आहे तुला की आता आपण जे कोर्टवेबमध्ये प्रोजेक्ट ओरिएंटेड घेतो, म्हणजे खूप हेल्प होती. म्हणजे सुपर एक्स थोडक्यात प्रोग्राम. सुपर एक्स मध्ये सर पार्टिसिपेट केलं होतं. येस. मी ऍक्च्युली सर जावामध्ये तिकीट एक्सप्रेस नावाचं एक बनवलं होतं. तिकीट एक्सप्रेस आठवते मला, आणि तुझा प्रोजेक्ट. येस सर. तर ते त्याचा इतका सर इम्पॅक्ट पडतो ना की आपल्याला एरर्स खूप येतात ते बनवताना. बरोबर. आपले जसे की शिवदादा, सुबोध दादा, त्यांचा सपोर्ट होता मला म्हणजे एरर रिझॉल्व्ह करायला. तर ऍक्च्युअल एरर जेव्हा डेव्हलपमेंट मध्ये येतात तेव्हा आपण शिकतो. आणि प्लस सर गिट बद्दल पण आपल्याला कळून जातं की आपण सगळ्या रेपॉझिटरीज गिट वरती कशा ठेवतो, कशा ब्रांचेस बनवतो, आणि कसं आपण मर्ज वगैरे करतो रिक्वेस्ट. पुन्हा त्या प्रोजेक्ट मध्ये कसं पार्टनर्स असतात, टीममेट्स असतात, सोबत काम कसं करायचं ते एक प्लस पॉइंट असतो सर. नाही, तेच आम्ही सुपर एक साईड आहे ह्यासाठीच मुळात आणली की सगळ्यांचा हँड्स ऑन होईल. आणि आता आम्ही कसं ठरवलंय म्हणजे की रादर आम्ही सुरुवातीपासून हेच इम्प्लिमेंट करतो की CCPP पासून कोणतीही बॅच असो, प्रत्येक बॅचला सुपर एक्स प्रोग्राम ठेवायचा, प्रोजेक्ट ठेवायचा, जेणेकरून त्यांचं कन्सेप्ट अजून जास्त क्लिअर होतील. ठीक आहे. तर तू तिथे एक सुपर एक्सचा तो प्रोजेक्ट केला होता, बरोबर. म्हणजे तुला आता म्हणजे तुझ्या रेझ्युमेमध्ये तर मी आत्ता ऐकल्यानुसार बघ ना, फ्लटरचे काही प्रोजेक्ट होते, Cचा प्रोजेक्ट होता, हा जावाचा एक म्हणजे जावा FX मध्ये सुपर एक्सला केलेला प्रोजेक्ट होता, अजून काही प्रोजेक्ट होते किंवा तू लीड कोड रिलेटेड असं काही मेन्शन केलं होतं, रेफरन्स वगैरे काही, तर ते आम्हाला ऐकायला आवडेल. सर आपण म्हणजे सर कोर्टमध्ये एक म्हणजे एक इनिशिएशन तुम्ही केलं होतं की लीड कोड वरती तुमची स्ट्रीक वगैरे मेंटेन करायची. तर मग मी त्याच्यामध्ये पण होतो सर. आणि मी लीड कोडची एक हायपर लिंक टाकली होती. मग ते आता प्रिंट आउट होतं तर तिथं दिसत होतं की लीड कोड प्रोफाइल. बरोबर. तर त्यांनी मला म्हणजे विचारलं पण होतं की लीड कोडचं काय आहे. तर मी सांगितलं त्यांना की माझी स्ट्रीक मेंटेन आहे.
आणि त्याचा सर यूज असा होतो की आपल्याला एक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग एक समजून जातं की कसं येस असतं. येस येस समोरच्याला म्हणजे कळून जातं की लीड कोड मेन्शन केलं याचा अर्थ यांनी प्रॅक्टिस केलेली असणार आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स असणार आहेत आणि ते लिंक टाकल्यामुळे एक शाश्वती त्यांनाही मिळते की अरे लिंक दिले म्हणजे ॲक्च्युअल केलेलं असेल, तिथे जाऊन आपण चेक केलं रन टाईमला तरी आपल्याला त्या दिसू शकतात गोष्टी. नाही बरोबर आहे, म्हणजे हेच मी फ्रेशर म्हणजे सगळ्याच फ्रेशर्सला हेच सांगेन की इंटरव्ह्यू क्रॅक करणे म्हणजे आपण कसं विचार करतो की फार बर्डन घेतो. मुळात तर पहिली गोष्ट अशी असते की इंटरव्ह्यूअर असतात ना ते फार छान लोक असतात, म्हणजे ते इंटरव्ह्यू घेताना एवढं कम्फर्टेबल करतात ना, आपण उगाच त्यांना वेगळ्या कुठेतरी चौकटीत नेऊन बसवतो की हे एवढे एक्सपिरियन्स असतील तर आपल्याला असले क्वेश्चन विचारतील आणि पळवून लावतील. तर त्यांना ते पळवून नसतं लावायचं, ॲक्च्युली ते तुम्हाला एवढं म्हणजे कम्फर्टेबल करतात, तुम्हाला सांगतात जर चुकत असेल तर तो फ्लोमध्ये ते हेल्प करत असतात. आणि बट एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घ्या की म्हणजे तुम्ही जेवढे पॉडकास्ट बघताय कोर्ट वेबचे, तुम्हाला एक गोष्ट कॉमन कळलेली असेल, ह्या लोकांनी त्यांच्या रेझ्युमेमध्ये तेच टाकलेलं आहे जे त्यांनी केलेलं आहे स्वतः. कारण की मग ती भीती नसते की हा माझा रेझ्युमे आहे, याच्यामध्ये मी जेवढ्या गोष्टी ॲड केलेल्या आहेत ना त्या सगळ्या माझं इम्प्लिमेंटेशन आहे. जर माझं इम्प्लिमेंटेशन एवढं जर स्ट्रॉंग आहे तर मी त्याच्याबद्दल काही कुठलीही गोष्ट कसाही क्वेश्चन आला तरी मी तो क्रॅक करू शकतो. म्हणजे हाच आम्ही पण प्रयत्न करतो की तुम्ही त्याच गोष्टी मेन्शन पण करायला पाहिजे. गुड, म्हणजे तुझा इंटरव्ह्यू खूपच भारी झाला. की आता तुझं कसं प्लॅन आहे, म्हणजे आता म्हणजे मी विचारतो की जसं TCS मध्ये तू आता काम करतोय, तिथे तुला काहीतरी रोल असाइन होईल बरोबर, पण तुला असं काही डोक्यात आहे का की एखादी स्पेसिफिक टेक्नॉलॉजी की ज्याच्यावरती तू कामाव्यतिरिक्त सुद्धा वेळ काढून म्हणजे त्याच्यावरती फोकस करणार आहे, असं काही आहे का? सर मी आपल्या फ्लटरच्या बॅचमध्ये जसं सांगितलं मी होतो, हम्म, तर फ्लटरला असं चांगला हँड्स ऑन जर केलं तर त्याच्यामध्ये खूप म्हणजे भयंकर ऑपॉर्च्युनिटीज आहेत. बरोबर, फ्रीलान्सिंगच्या फ्रीलान्सिंगच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि जर आपल्याला स्वतःलाही काही जर म्हणजे पुढे जाऊन आपल्याला बनवायचं असेल तर त्याचा बरोबर. खूप जास्त यूज होईल की आपलं एक स्वतःचं एक ऍप्लिकेशन असेल, बरोबर प्ले स्टोर ॲप स्टोर मध्ये आपलं डिप्लॉयड असेल. बरोबर तर ते एक माझ्यामध्ये डोक्यात आहे. आणि सर स्प्रिंग बूट पण मी शिकायला घेतलंय आता, म्हणजे Okay. शिकतोय मी, म्हणजे जर्नीमध्ये मी शिकत वाह. जाणार की फुल स्टॅक होऊन जाईल. तुझं जावा चांगलं आहे ऑलरेडी, सो तुला स्प्रिंग बूट तर सोपं जाईलच. म्हणजे कोर जावा येत आहे तर स्प्रिंग बूट जावाच्या कन्सेप्टवरच बेस्ड आहे. सो गुड, छान वाटलं तुझ्याशी बोलून. Thank you, मस्त, थँक्यू सो Thank मच. you so much, sir.